ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ರವಿಕುಮಾರ್ ಅನು ಫಾರ್ ಎಜುಕೇಷನ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ಗೆ ಆತ್ಮೀಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ವಾಗತ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ದಿನ ನಾವು 10ನೇ ತರಗತಿಯ ಮೊದಲನೆಯ ಪದ್ಯ ಮಾತೃಭೂಮಿ ಪದ್ಯಭಾಗದಿಂದ ಈ ಹಿಂದೆ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ವಾರ್ಷಿಕ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. ಆತ್ಮೀಯರೇ, ಅದಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ನಮ್ಮ ಚಾನಲನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಪಕ್ಕದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಲ್ ಐಕನನ್ನು ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ನಾನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳ ನೋಟಿಫಿಕೇಷನನ್ನು ನೀವು ಪಡೆದುಕೊಳ್ಬೋದು. मातृभूमि एक वाक्य में उत्तर लिखिए. पहला प्रश्न, भारत माँ मुक्त हस्त से क्या बांट रही है? यह प्रश्न एप्रिल 2015 में पूछा गया है. ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು 2015 ಏಪ್ರಿಲಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಉತ್ತರ, भारत माँ मुक्त हस्त से सुख संपत्ति और धन धाम बांट रही है. दूसरा प्रश्न, कवि भगवती चरण वर्मा भारत माता से क्या निवेदन कर रहे हैं? अथवा कवि भारत माता से क्या प्रार्थना करता है? ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಏಪ್ರಿಲ್ ಮತ್ತು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2020ರಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. उत्तर, कवि भारत माता से जग का रूप को बदलने के निवेदन या प्रार्थना कर रहे हैं और करता है. तीसरा प्रश्न, भारत के खेत कैसे हैं? ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಏಪ್ರಿಲ್ 2017ರಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. उत्तर, भारत के खेत हरे भरे और सुहाने हैं. नेक्स्ट क्वेश्चन, कवि भगवती चरण वर्मा मातृभूमि कविता में किनका स्मरण करते हैं? उत्तर, कवि भगवती चरण वर्मा कविता में भारत के महान विभूतियों का स्मरण करते हैं. नेक्स्ट क्वेश्चन, कवि भारत माता को प्रणाम क्यों कर रहे हैं? उत्तर, भारत माता अमरों की जननी है, इसलिए कवि भारत माता को प्रणाम कर रहे हैं. नेक्स्ट क्वेश्चन, कवि वर्मा जी मातृभूमि कविता में किसका वर्णन करते हैं? उत्तर, कविता में भारत में विद्यमान अपार वन संपदा, खनिज संपत्ति का वर्णन करते हैं. नेक्स्ट, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಮಾತೃಭೂಮಿ ಪದ್ಯದಿಂದ ಪ್ರತಿ ವರ್ಷ 2-3 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಕೇಳಲಾಗ್ತದೆ. ಆ ಪ್ರಶ್ನೆ ಯಾವ ರೀತಿ ಇರ್ತವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೋಡಿ. पहला प्रश्न, भारत माँ के ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ಕಾ ವರ್ಣನ್ ಕೀಜಿಯೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನೀವು ಗಮನವಿಟ್ಟು ನೋಡ್ತಿರ್ಬೋದು. ಭಾರತ್ ಮಾಕೆ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ಕಾ ವರ್ಣನ್ ಕೀಜಿಯೆ. ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಏಪ್ರಿಲ್ 2016, ಜೂನ್ 2016 ಮತ್ತು 2018ರಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರಕಾರದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೋಡೋಣ. मातृभूमि के प्राकृतिक सौंदर्य के बारे में लिखिए. अप्रैल 2020. मातृभूमि कविता में प्रकृति सौंदर्य कैसे वर्णित है? अप्रैल 2018. मातृभूमि कविता में प्राकृतिक सौंदर्य का वर्णन किस प्रकार किया गया है? जून 2019. मातृभूमि कविता में प्राकृतिक समृद्धि का वर्णन किस प्रकार किया गया है? जून 2015. मातृभूमि की प्रकृति की सुंदरता का वर्णन कीजिए. ಏಪ್ರಿಲ್ 2017. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಒಂದೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಬಾರಿ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. यहाँ पर देखिए, भारत माँ के प्रकृति सौंदर्य का वर्णन कीजिए, या प्राकृतिक सौंदर्य के बारे में लिखिए, या प्राकृतिक सौंदर्य कैसे वर्णन किया गया है और प्राकृतिक सौंदर्य का वर्णन किस प्रकार किया गया है और प्राकृतिक समृद्धि का वर्णन किस प्रकार किया गया है
और प्रकृति की सुंदरता का वर्णन कीजिए। इस प्रकार के सारे प्रश्नों के लिए उत्तर इस प्रकार है। उत्तर: मातृभूमि या भारत माँ का प्राकृतिक सौंदर्य अत्यंत मनोहर है। मातृभूमि के खेत हरे भरे हैं। यहाँ के वन उपवन फल फूलों से भरा हुआ है और इस धरती में खनिजों की अपार संपदा है। इसे मुक्त हस्त से बांध रही है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಭಾರತ ಮಾತೆ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ವರ್ಣನೆ ಕೀಜಿಯೇ. ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಯಾವುದೇ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಉತ್ತರಗಳನ್ನು ಬರೀಬಹುದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್, दूसरा प्रश्न. मातृभूमि का स्वरूप कैसे सुशोभित है? ಜೂನ್ 2018ರಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. मातृभूमि कविता में भारत माँ का स्वरूप कैसे वर्णित किया गया है? अप्रैल 2019. भारत माता के स्वरूप पर प्रकाश डालिए. जून 2019. भगवती चरण वर्मा ने मातृभूमि का स्वरूप कैसे किस तरह कविता में उभारा है? 2015. विद्यार्थिगळे, मातृभूमि का स्वरूप कैसे सुशोभित है? मातृभूमि कविता में भारत माँ का स्वरूप कैसे वर्णित किया गया है और भारत माता का स्वरूप पर प्रकाश डालिए. और कवि ने मातृभूमि का स्वरूप किस तरह कविता में उभारा है. इस सारे प्रश्नों के लिए ಈ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಅಂದರೆ ಮಾತೃಭೂಮಿ का स्वरूप कैसे सुशोभित है, ಮಾತೃಭೂಮಿಯ ಸ್ವರೂಪದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದರೆ ಯಾವುದೇ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದರೂ ಸಹ ಉತ್ತರವನ್ನು ಈ ರೀತಿ ಬರೀಬಹುದು. उत्तर: कवि भगवती चरण वर्मा मातृभूमि के स्वरूप के बारे में इस प्रकार कहते हैं कि भारत माँ के एक हाथ में न्याय पताका है जो न्याय का प्रतीक है और दूसरे हाथ में ज्ञान का दीप है जो ज्ञान का प्रतीक है. मातृभूमि हरे भरे खेत और अपार खनिज संपदा से सुशोभित है. तीसरा प्रश्न. कवि भारत माता को अमरों की जननी क्यों कहते हैं? सितंबर 2020 में इस प्रश्न को पूछा गया है. उत्तर इस प्रकार है. भारत माँ ने गांधी, बुद्ध और राम जैसे अनेक महान अमर व्यक्तियों को जन्म दिया गया है. इसलिए कवि भारत माता को अमरों की जननी कहते हैं. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಪಾಠಗಳಿಂದ ಹಿಂದಿನ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಒಂದು ಸಂಗ್ರಹ ಮತ್ತು ಅವುಗಳ ಉತ್ತರವನ್ನು ತಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿದ್ದರೆ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.